24 कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांची आकडेवारी बदलू शकते। 23 तारखेपर्यंत अर्ज घेण्याची मुदत असल्यामुळे, पण आज रोजी जी आकडेवारी आहे त्याप्रमाणे एकूण 20,18,958 मतदार आहेत। त्यापैकी 1,18,958 पैकी 9,32,510 ह्या महिला मतदार आहेत, म्हणजे 46% महिला आहेत। आपण महिलांच्या मतदानाची आकडेवारी वाढावी म्हणून विविध कार्यक्रम आतापर्यंत घेतलेले आहेत। तथापि प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक असे पिंक बूथ आपण तयार करणार आहोत। म्हणजे लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 पिंक बूथ असतील, त्याच्यामध्ये संपूर्ण सगळे कर्मचारी महिलाच असतील। तर 6 मतदारसंघामध्ये 6। आणि वेगळी जनजागृतीसाठी काही सॉंग्स वगैरे जे तुम्ही तयार केलेले आहेत त्याबद्दल काय सांगा? माननीय भारत निवडणूक आयोगामार्फतच सॉन्ग तयार झालेलं आहे, पण आमच्या स्वीपचे जे नोडल अधिकारी आहेत आमच्या मतदारसंघाकरिता, मंगेश शितळे उपायुक्त आहेत कल्याण डोंबिवलीचे, त्यांची सोशल मीडिया टीम फार ॲक्टिव्हली काम करत आहे आणि त्यांचे KDMCच्या वेबसाईटवर पण ते प्रसिद्ध करत असतात, जे त्यांनी छोटे छोटे बाईट्स घेतलेत किंवा व्हिडिओज घेतलेले आहेत। विविध इन्फ्लुएन्सरच्या माध्यमातून आपण ते मतदारांना आवाहन करत आहोत की मतदानाच्या दिवशी जरी 20 मेला मंडे असेल आणि सॅटर्डे संडेला जोडून येत असेल तरी देखील स्वतःची सुट्टी एन्जॉय करण्याच्या अगोदर मतदानाचे अधिकार पूर्ण करा आणि मग पुढे काय एन्जॉय करायचं ते एन्जॉय करा। शासकीय आरोग्य यंत्रणेतले काही कर्मचाऱ्यांना कामासाठी घेतलेले आहे अशी जी चर्चा आहे किंवा बातमी येतात, त्याबद्दल काय सांगा? त्याबद्दल जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मतदानाकरिता स्टाफ पुरवायचा असतो, तर ते पुरवत आहेत। याच्याबद्दल जास्त माहिती आपल्याला तिकडूनच मिळू शकेल।